देव व्हायच्या आधी जर एखाद्याला प्रचंड अन्याय सहन करावा लागला असेल तर ती देवता नसते, ती एक जखमी आत्मा असते. आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी फार कमी लोकांनी पूर्ण ऐकलेली आहे. ही कथा आहे एका आईची, जिला देव व्हायचं नव्हतं, पण परिस्थितीने तिला देवी बनवलं. मित्रांनो, जर तुम्हाला अशा अनटोल्ड, भावनिक आणि मनाला भिडणाऱ्या कथा आवडत असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे अशाच कथा तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळतील. रेणुका एक साधी स्त्री, पत्नी आणि आई, जिचं संपूर्ण आयुष्य घर, संसार आणि मुलांभोवती फिरत होतं. तिला ना सत्ता हवी होती ना देवत्व, फक्त शांत आणि सन्मानाने जगायचं होतं. ती रोज आपली कर्तव्य पार पाडायची, कोणतीही तक्रार नाही, कोणताही अहंकार नाही. पण मित्रांनो, कधीकधी आयुष्य एका क्षणात बदलतं. एका क्षणाचा गैरसमज, एक चुकीचा संशय आणि समाजाचं मौन. तिचं मन कोणी विचारलंच नाही, तिची बाजू कोणी ऐकलीच नाही. आई असूनही तिच्या वेदनेला किंमत दिली गेली नाही. त्या क्षणी ती ओरडली नाही, ती भांडली नाही, पण तिच्या डोळ्यात एकच प्रश्न होता: आई असणं गुन्हा आहे का? त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. आणि त्या क्षणी एक स्त्री तुटली, पण त्याच वेळी एक देवी जन्माला आली. मित्रांनो, देव कधीही मंदिरात जन्मत नाही, तो जन्मतो अन्यायातून, वेदनांमधून आणि लोकांच्या श्रद्धेतून. लोकांनी तिच्या दुःखात देव पाहिला, तिच्या संयमात शक्ती पाहिली आणि तिच्या मौनात विश्वास पाहिला, आणि ती साधी स्त्री देवी झाली. आजही जेव्हा कुठे एखादी आई गप्प सहन करते, जेव्हा कुठे एखादी स्त्री अन्यायाविरुद्ध काहीच बोलत नाही, तेव्हा त्या शांततेत रेणुका देवीचं रूप दिसतं. जर इथेपर्यंत ही कथा ऐकून तुमच्या मनात काही हललं असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा, आई आधी, देवी नंतर. मित्रांनो, ही कथा फक्त देवाची नाही, ही कथा प्रत्येक सहन करणाऱ्या आईची आहे. देव नेहमी आकाशातून येत नाही, कधी कधी तो आपल्या घरातूनच जन्मतो, आईच्या अश्रूंमधून आणि तिच्या संयमातून. जर तुम्हाला वाटत असेल की ही कथा अजून लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणाच्या तरी मनाला यामुळे आधार मिळेल. अशाच अनटोल्ड, वेगळ्या आणि खोल अर्थ असलेल्या कथा ऐकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशाच न ऐकलेल्या कथेसोबत. जय माता दी.